ठरलं तर मगच्या आजच्या 27 एप्रिलच्या भागात सायली प्रियाचे अफेअर उघड करणार आहे. आजच्या भागात प्रिया सँडीला पकडते आणि त्याच्याकडून पुरावे घेते. प्रिया सगळे पेपर्स जाळून टाकते. माझी खरी ओळख कधीच जगासमोर येणार नाही असं प्रिया स्वतःशीच म्हणते. त्यानंतर प्रिया घरी येते. अश्विनने प्रियाला विचारताच ती आकांड तांडव करते. पुढे अधिराज सुभेदारांच्या घरी येतो. अधिराजला बघून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. सगळेच अवाक होतात. प्रिया अधिराजची ओळख सगळ्यांशी करून देते. अधिराज अश्विनच्या अंगावर धावून जातो. सायली आणि अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे अधिराज नाटक करतो. सायली सुभेदारांना प्रियाच्या अफेअर्सबद्दल सांगते. प्रिया अधिराजसोबत लोणावळ्यालाही गेलेली असं सायली सांगते. प्रिया तुमच्याशी एकनिष्ठ नाहीये असं सायली अश्विनला सांगते. प्रिया साळसूदपणाचा आव आणत सायलीला खोट्यात पाडण्याचा प्रयत्न करते. हा माझा नवरा आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे असं प्रिया म्हणते. अर्जुन सायली सँडीलाही घरी बोलावतात. सँडीला बघून प्रियाला धक्का बसतो. सँडी प्रियाबद्दल सुभेदारांना सांगतो. प्रिया आश्रमात असताना पैसेवाल्या मुलांसोबत अफेअर करायची आणि त्यांच्या पैशांवर उड्या मारायची असं अर्जुन म्हणतो. अश्विन प्रियाबद्दल ऐकून खचून जातो. प्रिया अर्जुनला म्हणते, माझ्यावर जे आरोप केलेस त्याचे पुरावे आहेत का? सिद्ध कर. सायली ईश्वरी आणि काव्याला बोलावते. काव्य आणि ईश्वरी प्रियाच्या विरोधातील पुरावे घेऊन येतात. प्रियाच्या बॉयफ्रेंडचे मेसेज, त्यांच्यासोबतचे फोटो आणि गिफ्ट्स हे सगळे पुरावे अर्जुन आणि सायली सुभेदारांना दाखवतात. तुमच्याकडे पुरावे कसे आले? हे पुरावे माझ्याकडे होते असं प्रिया काव्य आणि ईश्वरीला विचारते. काव्य आणि ईश्वरी प्रियाच्या कानशिलात लगावतात. उद्याच्या भागात मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रियाला अखेर घराबाहेर काढलं जातं. घराच्या दारात उभी असलेली प्रिया पूर्णपणे एकटी पडलेली दिसते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता पूर्ण तयारीत आहेत. ते प्रियाला स्पष्ट शब्दात वॉर्निंग देतात. आता खेळ उलटा होणार. तू लपवलेले सगळे पुरावे आम्ही एक एक करून बाहेर काढणार. यामुळे पुढे काय होणार? प्रिया खरंच अडकणार का की तिच्याकडे अजून काही मोठा प्लॅन आहे? येणाऱ्या भागात समजेल. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.